मान खटाव या दोन्ही तालुक्यासाठी पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असा प्रश्न आहे। यावर्षी दुष्काळाची परिस्थिती खूप गंभीर आहे। थोडाफार पाऊस पडला असला तरी पाणी वाहिलेलं नाही आणि म्हणून मान खटावसाठी जे पाण्याचं आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते आत्तापर्यंत 17.47 TMC एवढं पाणी आपल्याला आज अखेर मंजूर झालेलं आहे। त्यापैकी 2009 पूर्वी म्हणजे प्रकल्प मंजूर झाला त्याला 12.62 TMC पाणी आपल्याला मिळालेलं आहे। त्यामध्ये उरमुडीचं मानसाठी 3.71 TMC, खटावसाठी 3.71 TMC, तारळीमधलं आपल्याला 1.69 TMC मानसाठी आणि 1.69 TMC खटावसाठी पाणी आरक्षित झालेलं आहे। आणि जे कटापूरचा प्रकल्प मंजूर झाला त्याला मानसाठी 1.82 TMC पाणी, असं 12.62 TMC पाणी ही 2009 पूर्वी आपल्याला मंजूर झालेलं आहे। खरं तर हे पाणी पूर्ण क्षमतेनं आपल्याला जेवढं आरक्षित आहे तेवढं मिळायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत। परंतु आत्तापर्यंत जे पाण्याची उपलब्धता प्रत्यक्ष आपल्याकडे झालेली आहे त्याच्यामध्ये उरमोडीला जे पाणी 7.42 TMC आपल्याला मिळणं आरक्षित केलेलं आहे त्यापैकी त्यातून 27,750 हेक्टर एवढं पाणी भिजणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात 9,500 हेक्टर एवढ्याच पाण्याला 30% पाण्याला पाणी फक्त आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। तारीचं पाणी आरपळ तलावामध्ये आजही आलेलं नाही, तिथं तलावा ते जोड तलावाचं काम अर्धवट अवस्थेत आहे आणि म्हणून तारीचं पाणी आरपळ तलाव कालव्यामध्ये जात नाही आणि जे कनेरमधून तारीचं पाणी आपल्याला मिळतंय ते जेवढं मिळायला पाहिजे त्याच्या 50% पेक्षा कमी पाणी आपल्याला प्रत्यक्ष मिळतंय आणि म्हणून 12.62 TMC पाणी जे 2009च्या पूर्वी आपल्याला मंजूर झालंय त्यातनं फक्त 35% पाणी आपल्याला मिळतंय, तेवढं क्षेत्र आपल्याला भिजतंय। हे 100% जर पाणी आपल्याला मिळालं असतं तर मानमधला दुष्काळ निश्चितपणे कमी झाला असता, त्याची दाहकता कमी झाली असती, लोकांच्या 4 पैसे अधिक मिळाले असते, संपन्नता आली असती। पण दुर्दैवानं इथल्या लोकप्रतिनिधींनी जी निष्क्रियता दाखवली त्यामुळं हे त्यांच्या नाकर्तेपणामुळं मानच्या नशिबावरती अजूनही दुष्काळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे। या ठिकाणी जर त्यांनी याच्यात कार्यक्षमता दाखवली असती तर निश्चितपणानं इतर तालुक्यामध्ये खानापूरला, सांगोल्याला ज्या पद्धतीनं त्यांना आरक्षित असलेलं पाणी 100% वापरायचा त्यांनी प्रयत्न केलाय ते दुर्दैवानं मानमध्ये झालेलं नाही आणि त्यामुळं दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती जी आपल्या नशिबाला आलेली आहे ती इथल्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळं आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे आले असं माझं स्पष्ट मत आहे। आपल्याकडं जे कटापूरचं पाणी 1.82 TMC पूर्वीच प्रकल्पाच्या वेळेला मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बोगद्याच्या माध्यमातून नेरमधून पाणी आंधळी तलावामध्ये येणं अपेक्षित आहे। त्याचं मी अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले 1 वर्षापासून फक्त 5 मीटरचं काम बोगद्याचं शिल्लक आहे, तर ते काम 15 दिवसात पूर्ण होऊ शकतं असं अधिकारी सांगतात। पण गेल्या 1 वर्षापासून जरी 15 दिवसात काम पूर्ण केलं असतं तर त्या बोगद्यातून पाणी जे मानच्या हिश्श्याचं पाणी आहे ते त्या ठिकाणी आंधळीला आलं असतं आणि तिथून 4 महिन्यासाठी जे काही पाणी पावसाळ्यात उपलब्ध होणार आहे ते आपले मानगंगेवरती बांधलेले सगळे तलाव त्यातून भरता आले असते। पण दुर्दैवानं राजकीय स्वार्थापोटी उशीर करायचा म्हणून गेले 1 वर्ष हे पाणी आपल्याला मिळालेलं नाही। दुर्दैवानं हे पाप या दुष्काळाच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधींनी करावं हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे। खरं तर उचलून पाणी देण्याचा प्रकल्प, सुधारित प्रकल्प मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील साहेबांनी मंजूर करून त्याचं टेंडर काढायच्या अवस्थेमध्ये ते नेलेलं होतं। इथं जयंत पाटील साहेबांनी जाहीरपणानं तसं सांगितलेलं आहे, परंतु तो प्रकल्पाला स्टे देण्यात आला। गेले वर्षभर त्याच्यामध्ये कुठलीही मंजुरी झाली नाही। आता त्याच्यामध्ये रिवाईज त्याचा प्रस्ताव करून मंजुरी झालेली आहे, परंतु गेले 1 वर्षापूर्वी जर हा प्रकल्प सुरू झाला असता तर हे आरक्षित केलेलं पाणी आपल्याला मिळालं असतं। खरं तर आटमाई पाणी मिळण्यासाठी
आपल्याला 2.5 टीएमसी पाण्याची जे गटापूरला जादा पाण्याची आवश्यकता आहे, पण प्रत्यक्षात 1.1 टीएमसी एवढंच पाणी आपल्याला मिळालेलं आहे. आमदार महोदय म्हणतात की प्रभाकर देशमुख यांना आयुक्त असताना सचिव असताना काय पत्र निघालेत, GR कसे निघालेत हे समजून येत नाही. खरं तर आमदारांनी गेल्या 14 वर्षामध्ये किमान GR कसा वाचायचा असतो एवढं तरी शिकून घ्यायला पाहिजे होतं. GR वाचत असताना हा जो GR निघालेला आहे 30/9चा GR निघाला आहे, त्या GR मध्ये काय म्हटलेलं आहे? त्या GR मध्ये म्हटलेलं आहे की पूर्वीचा संदर्भ दिलाय. कुठला संदर्भ दिलाय? तर टेंबूच्या बाबतीत जे पत्र दिलंय 30/9चं पत्र आहे, त्याच्यामध्ये शासनाचा निर्णय 29/4/22चा नमूद केलाय आणि 29/4/22ला महाविकास आघाडी सरकारनं टेंबूसाठी जे 8 टीएमसी पाणी रिझर्व्ह केलं टेंबूचं, त्याच्यामधून 2.5 टीएमसी पाणी मान खटावला दिलेलं आहे. म्हणजे 29/4/2022ला 2.5 टीएमसी पाण्याची मंजुरी झाली असं इरिगेशन डिपार्टमेंटनी त्यांच्या पत्रात नमूद केलंय. इरिगेशन डिपार्टमेंटनी त्याप्रमाणे सांगलीच्या विभागाने कृष्णा खोरे महामंडळाकडे त्या ठिकाणी सर्वे आणि एस्टिमेट करायला पैशाची मागणी केली. आज अंतिम मंजूरला शासनाकडे गेलेला आहे. आता हे मंजूर जर झालं नसतं 29/4ला तर सर्वेला पैसे मंजूर करायची काय आवश्यकता होती, एस्टिमेट करायची काय आवश्यकता होती. त्यामुळे 29/4ला मंजूर झालं, त्याचं एस्टिमेट झालं आणि कृष्णा खोरे लवादाचं जे एकूण पाणी आहे सांगलीला, सातारला सर्व ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आढावा घेतलाय आणि त्याच्या आढाव्याला फेर मान्यता दिलेली आहे. हे नव्यानं मान्यता 30/9ला दिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे टेंबूचं 2.5 टीएमसी पाणी हे जयंत पाटील साहेबांनी 29/4/2022लाच मंजूर केलं ही वस्तुस्थिती आहे. ती रेकॉर्डवरती आपल्याला मांडायची आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी औंधसाठी 1.25 टीएमसी एवढं पाणी नव्यानं आरक्षित केलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 3.75 टीएमसी एवढं पाणी नव्यानं आरक्षित केलेलं आहे. आत्ताच्या सरकारने उत्तर महासाठी 1.1 टीएमसी एवढं पाणी आरक्षित केलंय. आमची मागणी त्या ठिकाणी 2.5 टीएमसी होती, कारण 4 महिन्यासाठी पाणी सोडून आमचा प्रश्न मिटत नाही. आम्हाला कमीत कमी 8 महिन्यासाठी पाणी मिळालं पाहिजे. ते 2.5 टीएमसी पाणी मिळायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये 1.1 टीएमसी एवढंच पाणी देऊन सरकारनं त्या ठिकाणी बोळवण केली. माझं असं मत आहे की जर कार्यक्षमता दाखवली असती, जलनायक म्हणून स्वतःला पाठ बडवून घेणाऱ्या लोकांनी जर कार्यक्षमता दाखवली असती तर लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमता दाखवण्यामुळं मान तालुक्यामध्ये सुबत्ता आली असती, इथला दुष्काळाची दाहकता कमी झाली असती. परंतु त्यांच्या निष्क्रियतेमुळं मान तालुक्याच्या नशिबावरती, खटाव तालुक्याच्या नशिबावरती आजही दुष्काळ आमचा पाठवीला पुजलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. इतर तालुक्यात चांगलं काम होतंय तर मान आणि खटावमध्ये का होत नाही असा जनतेने विचारलेला प्रश्न लोकप्रतिनिधीला त्याचं उत्तर द्यायला लागेल. सातत्यानं ते पवार साहेबांच्या बद्दल एकेरीने बोलतात. पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि पवार साहेबांचं योगदान विचारात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नेहमी पवार साहेबांच्या बद्दल आदराने बोलतात. पण आमदार मात्र त्यांना बारामतीचा गडी अशी एकेरी उल्लेख करतात. खरं आमदारांची पात्रता काय, त्यांनी बोलावं काय याच्याबद्दल त्यांनी भान ठेवायची गरज आहे. थोडं शुद्धीवर राहिलं, नीट बोललं तर मला वाटतं की काय अडचण येणार नाही. एवढं तरी तारतम्य त्यांनी ठेवायची अपेक्षा आहे. अनेक वेळेला माझ्या प्रॉपर्टीबद्दल बोलतात. त्यांनी याच्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. महसूल खात्याने त्याची चौकशी केली, त्यात तथ्य नाही म्हणून सांगितलं. अँटी करप्शननी चौकशी केली, त्याच्यात काही तथ्य नाही आरोपात असं सांगितलं. कोर्टाने सांगितलं की आरोप खोटे आहेत. आणि मग सन्माननीय आमदार महोदय यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलंय की माझ्यावर जे आरोप केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, कारण मी जे प्रॉपर्टी माझी आहे त्याचं प्रत्येक गोष्ट मी केंद्र शासनाला कळवलेलं आहे. आता असं असताना हे तुंतुन किती दिवस वाजवायचं? हे तुंतुन वाजवण्यापेक्षा तुम्हाला जे 2 महिन्याला गाड्या तुमच्या बदलल्या जात आहेत, आलिशान गाड्या येतात,
तिथल्या जनतेला कळू दे की कुठल्या उत्पन्नातून तुम्ही येत आहेत, कुठला व्यवसाय धंदा मोठा सुरू केला, लोकांना कळू देत ना. माझी विनंती आहे की बोलताना लोकप्रतिनिधी थोडं तारतम्य ठेवावं. आंघोळी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्षात जे आरक्षण मंजूर झालेलं आहे पाण्याचं, ते जर 12.62 TMC पाणी गेल्या 14 वर्षामध्ये तुम्ही देता आला असतं तर तुमची कार्यक्षमता सिद्ध झाली असती. दुर्दैवानं तुमच्या निष्क्रियतेमुळं मान तालुक्याला पाणी मिळालं नाही. वस्तुस्थिती आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जर स्वतःला जलनायक समजत असाल तर मग हे पाणी का तुम्ही देऊ शकला नाही ह्याचं उत्तर तुम्हाला लोकांना द्यायला लागेल. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेले 3 टर्म या ठिकाणी काम करताय आणि मग लोकांना फसवणुकीचा अशा प्रकारे तुम्ही बिजवडीला सांगितलं की 6 महिन्यात पाणी देतो. आता सांगताय की आरक्षण मंजूर झालंय. अरे आरक्षण किती मंजूर झालंय, किती पाणी द्यायचं होतं, याच्याबद्दलची वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडायची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या समोर ही वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि याचा जनतेने विचार करावा असं माझं स्पष्टपणे मत आहे.